जीव होतो मी. खरकट्या हातातली आगली दिलेला आठवतोय मला. आणि एवढं प्रेम करायचो आम्ही समोरच्यावर, एवढी दया दाखवायचो. आता वेळा नडतात म्हणे ह्यांच्या. अरे बापाच्या सरणासाठी वेळ नाहीये. कसं होणार या पिढीचं काय माहित. पण ते सगळं पूर्वी होतं ना, आता गोष्टी बदलल्या आहेत. हे कसं कळत नाही तुम्हाला? आणि आणि काय जगण्याचं बाकी राहिलंय म्हणून हा आता विनाकारण जगण्याचा हट्ट लावलाय. कळलं किती दिवस आहे हातात, तर निदान तशी माझ्या मनाची तयारी होईल. पण नाही ना, हट्ट आहे ना, जो तो 5वीला पोहोचलाय तुमच्या. अहो का सगळ्यांना त्रास देताय? का? अजयचं काही एक चुकत नाही, तू त्याच्या जागी बरोबर आहे. तुमचंही चुकत नाही, तुम्ही बरोबर आहात. पण मधल्या मध्ये माझी फरफट होते ना. कधी कधी तुम्हाला ऐकू येत नाही, याचं फार बरं वाटतं मला. घ्या, लावा. तुमची डेट काढायची उद्या. काय विठ्ठलचं कसं झालं माहितीये ना, असाच हट्ट केला होता. तो गेला तेव्हा होतं का कोणी त्याच्या जवळ? सख्खे भाऊ म्हणून तुम्ही सुद्धा 400 मैल लांब होतात. जाईपर्यंत त्याची अवस्था इथे मी एकटी. माझ्याने काय होणार? तू काही काळजी करू नका. तुला पोचल्याशिवाय कुठे नाही जात मी. तुझं सगळं सागर संगीत करून जाणे मला. तुम्ही कराल हो. माझ्या अंगात आहे का एवढं जोर? मी काय ऐकून घेणार नाही. तुमची डेट काढायची. करा. तुमच्या सगळ्यांचा एवढा हट्ट आहे ना, तर करा. असे मला विचारतोय कोण? अजय म्हणत होता. काय अजून? म्हणत होता एकच डेट काढा दोघांची. एक बरं आहे. म्हणजे प्रभे बघ ना, म्हणजे एकाच मंडपात 2 प्रेत. रडणारी पार्टी एकच, यांचा खर्च कमी. छान. हेच एक आता बाकी राहिलं होतं ना. आई वडिलांच्या मरणाची तारीख एकच असली म्हणजे यांच्या चिंता कमी, वेळ वाचेल ह्यांचा. या जगात मी फार काही जगेल असं वाटत नाहीये ग.